Friend, today will be discuss the topic is the Stevens rearrangement. In this rearrangement is the quaternary ammonium salt and sulfonium salt. त्याच्यासोबत याची रिअरेंजमेंट होणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही असं लक्षात ठेवता एन म्हणजे अमोनियम सॉल्ट आणि एस म्हणजे सल्फोनियम सॉल्ट. ठीक आहे. जसं आता तुम्ही याच्यामध्ये स्ट्रॉंग बेस कुठले कुठले यूज होतील, NaOH, KOH, फिनिल सोडा अमाइड. सोडा अमाइडचं NaNH2 येऊ शकतो और KNH2 येऊ शकतो. ठीक आहे. चला तर आपण जस्ट एक्झाम्पल बघून घेऊया, हे तुम्हाला कळेल. आता फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला दिलं असेल NN ट्रायमिथिल बेन्झिल अमोनियम आयोडाइड साल्ट दिलेला असेल. बरोबर. हा अमोनियम साल्ट आयोडाइड साल्ट आहे. ठीक आहे. हे स्ट्रक्चर एवढं. तर चला तर मग आता बघा, तुम्हाला कंडिशन दिली असेल फिनिल लिथियम सोबत करायची असेल थर्मल कंडिशनला आणि तुम्हाला फायनल प्रोडक्ट काढायचं असेल तर आपण हे मेकॅनिझम कसं येईल बरं. पहिले आधी स्ट्रेटने लिहून घेणार आपण. NN ट्रायमिथिल अमोनियम साल्ट, हा CH2 N CH3 CH3 हा आयोडाइड आणि हा फिनिल लिथियम. याचं काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट दी प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करण्याचं काम आहे. ठीक आहे. आता तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट आणि इथं बॉन्ड ब्रेक होईल. तिथं काय फॉर्म होईल बरं बघा, C6H5 हा कार्बनियन फॉर्म होईल. ठीक आहे. आणि हा तुमचा CH3 आयोडाइड. आता इथं तुम्हाला काय दिलं आहे, अमोनियम साल्ट एवढा फॉर्म झाला का इथं 1-2 शिफ्टिंग होईल आपलीवाली. ठीक आहे ना. आपण कुठल्याही रिअरेंजमेंटमध्ये 1-2 शिफ्टिंग करतो. आता हा ग्रुप याला आणि हा बॉन्ड ब्रेक होईल तर तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय मिळतोय, C6H5CH हा CH3 इथं जॉईन झाला. ठीक आहे ना. हा CH3 N CH3 ठीक आहे. हा तुमचा फायनल प्रोडक्ट मिळाला. याचं नाव काय, अल्फा NN ट्रायमिथिल बेन्झिल अमाइन. ठीक आहे. हा तुमचा फायनल प्रोडक्ट तुम्हाला मिळाला. या रिॲक्शनमध्ये एवढं काय नाही, फक्त तुम्हाला कार्बनियम फॉर्म करायचा आहे. कार्बनियम फॉर्म झाल्यावर तुम्ही 1-2 शिफ्टिंग करणार, बस एवढंच दिलं आहे. ठीक आहे. आता हे व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे. आता बघा तुम्हाला दिलेलं असेल आणि कंडिशन दिलेली असेल की याच्यासोबत ही रिॲक्शन आणि तुम्हाला फायनल प्रोडक्ट काढायला लावलं असेल. आता बघा इथं याचं काय काम आहे, ॲब्स्ट्रॅक्ट दी प्रोटॉन. ठीक आहे ना. आता बघा आपण स्ट्रेट चेनमध्ये लिहून घेतला आहे आणि ETO हा ॲब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करून इथं बॉन्ड ब्रेक होईल. ठीक आहे. इथं कार्बनियन फॉर्म होईल. देन नेक्स्ट कंडिशनमध्ये काय येईल तुमचं, CH2 N हे CH3. ठीक आहे. हा CH कार्बनियम फॉर्म झाला, हा C डबल बॉन्ड O PH. आता हा कार्बनियनचं काय काम राहील, याला एकाला ॲब्स्ट्रॅक्ट करेन आणि इथं बॉन्ड ब्रेक होईल म्हणजे 1-2 शिफ्टिंग होईल. 1-2 शिफ्टिंग झाल्यावर तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय मिळेल, CH2 N एक सिंगल CH3 राहिला आहे ना. नेक्स्ट या CHला CH3 अटॅच झाला, C डबल बॉन्ड O PH. हा तुमचा फायनल प्रोडक्ट तुम्हाला मिळाला. ठीक आहे. देन नेक्स्ट कंडिशन, आता तुम्हाला जर असं दिलं असेल एक्झाम्पल बेन्झिल मिथिल फिनाइल सल्फोनियम साल्ट. आता सल्फोनियम S1 सल्फोनियम लक्षात ठेवा. ठीक आहे. ब्रोमाइड साल्ट आणि कंडिशन दिलं असेल NaOH TH थर्मल कंडिशनला. ठीक आहे. देण्याचे काय आहे, आता हा CH2 आहे ना, तर आपण सिम्पल याला H खाली लिहून घेऊ. ठीक आहे. लक्षात आलं. आणि OHचं काम काय आहे, प्लेस ॲब्स्ट्रॅक्ट दी प्रोटॉन. याला ॲब्स्ट्रॅक्ट करून इथं बॉन्ड ब्रेक होईल. ठीक आहे. मग तुमची नेक्स्ट कंडिशन नेक्स्ट कसं लिहिणार तुम्ही, स्टेपमध्ये कसं लिहिणार, CH हा कार्बनियन फॉर्म झाला आणि हा सल्फोनियम ब्रोमाइड साल्ट C6H5 ब्रोमाइड. ठीक आहे. देन या कंडिशनला हा कार्बनियन याला बॉन्ड तयार करेल आणि हा बॉन्ड ब्रेक होईल. ठीक आहे. 1-2 शिफ्टिंग झाली आणि 1-2 शिफ्टिंगमध्ये तुमचा फायनल प्रोडक्ट काय मिळाला, C डबल बॉन्ड O CH CH2 C6H5 S CH3. हा तुमचा फायनल प्रोडक्ट तुम्हाला मिळाला. तुम्हाला ह्या स्टीवन रिअरेंजमेंटमध्ये फक्त दिलं की याची रिअरेंजमेंट रिॲक्शन कशासोबत होणार आहे, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट अँड सल्फोनियम सॉल्ट सोबत होणार आहे. ठीक आहे. तुम्हाला डायरेक्ट दिलेलं असेल, एक्झाम्पल दिलं असेल आणि त्याचं डायरेक्ट काढायला लावलं असेल तर तुम्हाला फक्त ह्या कंडिशनवर लक्षात राहा. आता बघा इथं N म्हणजे अमोनियम सॉल्ट दिला आहे बुवा. हा त्याच्यावरनं तुम्ही लगेच लक्षात येईल की तुम्हाला फक्त एक ॲब्स्ट्रॅक्टला प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करायचा आहे आणि 1-2 रिअरेंजमेंट होईल, 1-2 शिफ्टिंग होईल.
बस एवढं जास्त सिंपल आहे. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये पण बघा, ॲब्स्ट्रॅक्ट दी प्रोटॉन, एक ॲब्स्ट्रॅक्ट दी प्रोटॉन करेल आणि फायनल ॲब्स्ट्रॅक्ट प्रोटॉन नंतर 1 to शिफ्टिंग होईल आणि फायनल प्रोडक्ट तुम्हाला मिळेल. ठीक आहे. आणि सल्फोनियम सॉल्ट सोबत तसंच होईल. प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.